नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या पहिल्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समाजात असामान्य कर्तृत्व आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप विविध क्षेत्रात पाडणाऱ्या देवींच्या नानाविध रूपांचा सन्मान हा या पॉडकास्टचा हेतू आहे. कुष्मांडा ही चतुर्थ दुर्गा, चराचर विश्वाचे बीज व त्याच्या पोषणासाठी लागणारे अमृत हे त्यांनी नाभीजवळ कळशात धरलेले आहे असा त्यांचा विग्रह आहे. पौराणिक कथेनुसार याच अमृत प्राशनाने सूर्यदेव पुनर्जीवित झाले. पौराणिक कथा त्या नेहमी गर्भितार्थी असतात. ज्याप्रमाणे एखादे बीज जमिनीत गेल्यावर त्याला योग्य पोषण प्रकाश मिळाल्यास तग धरून ते फळफळते, त्याचप्रमाणे तरल गोष्टी जशी की एखादी नवीन संकल्पना हिचे देखील स्वरूप असते. अर्थात संकल्पना ही जशी विधायक असू शकते तशीच विघातकही. समाज व त्याही पुढे विश्व कल्याणासाठी विधायक संकल्पना कार्ये यांचे पोषण झाले पाहिजे, पण त्याची सूत्रे कुठे मिळतील याबद्दल मी काही बोलण्याऐवजी खालील काव्य पंक्ती हीच भावना खूप छान पोहोचवतात. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. भगवंताप्रती श्रद्धेचे बीज एकदा का अंतरंगात अंकुरले की त्यावरील अनन्य भक्ती प्रेम यामुळे ती श्रद्धा वृद्धिंगत होते. महाराष्ट्राचे सौभाग्य म्हणून हा संतांचा प्रदेश झाला व या संतांनी कधी प्रेमळ अभंगांनी तर कधी झणझणीत भारुडांनी समाजाला विधेयक विचार व कार्यासाठी प्रवृत्त केले. यामध्ये भारुड, भजन, अभंग, कीर्तन या गीतप्रकारांचे अतुलनीय असे योगदान आहे. त्याच कीर्तनाची परंपरा अत्यंत तन्मयतेने व श्रद्धाभावनेने जपणाऱ्या आजच्या कीर्तनकार आपल्या पाहुणे आहेत. कीर्तन, मराठी भाषा व संगीतशास्त्र ह्याच्या बॅचलर व मास्टर्स अशा पदवीधारक, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद, युवा कला गौरव कीर्तनरत्न पुरस्काराने सन्मानित अशा आजच्या आमच्या पाहुण्या हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांचे स्वागत करतो. रोहिणीताई, रामकृष्ण हरी, आपल्या या पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. रामकृष्ण हरी. मुळात तुमची आता खरं तर मंडळींना ओळख वेगळी करून द्यायची गरज नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला. त्यामुळे पहिला प्रश्न माझ्या मनात असा येतोय की सहजासहजी मराठी भाषेत MA पदवी घेतली आणि तर पुष्कळ मंडळी पुढची पायरी म्हणजे BEd करून सरळ प्राध्यापकी स्वीकारतात, पण त्याही पलीकडे जाऊन आपण संगीत विशारद झालात, अजून काही परीक्षा घेऊन हे झालं तरी गायनाचे वर्ग सुरू केले जातात. मग आपण ही कीर्तनाची वाट कशी धरलीत, याचे संस्कार कसे झाले हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. सर्वात प्रथम ज्या जगदंबा भगवतीसाठी हा उत्सव चालू आहे तिची प्रार्थना करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूते शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वात प्रथम मला सांगायला ओळख करून द्यावी एवढी निश्चित मोठी नाही, आपल्या सगळ्यांपेक्षा खूप लहान आहे सर्वच बाबतींनी. आज साता समुद्रापार मराठी संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं गुणगान गायलं जातंय एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नवरात्री विशेष भागामध्ये आज नवदुर्गांचा हा जो जागर आपण घातलेला आहात, मला मनापासून आनंद होतोय की त्या सगळ्या उत्सवाचा मला एक छोटासा भाग होता आलं. आपण ती संधी मला उपलब्ध करून दिली म्हणून परमादरणीय संदीप सर आंबेडकर यांना मनापासून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. सोबत असलेले परमादरणीय गिरीश सर वैद्य त्यांनाही मनापासून नमस्कार करते. आणि या मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपण सर्व मंडळी मनापासून प्रत्येकाच्या, मी नेहमी जसं माझ्या कीर्तनात प्रवचनात म्हणते त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या आतमध्ये एक परमेश्वरी अंश आहे आणि त्या अंशाला, त्या परब्रह्माला, त्या आत्मतत्वाला मनापासून नमस्कार करते. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करते. आपण म्हणालात सगळेच मी BEd MA BEd न करता, प्राध्यापकी न करता या क्षेत्राकडं कसे काय वळले. खरं तर सर, लहानपणापासून जे वातावरण मिळालं, जे संस्कार मिळाले
माझ्या घरामध्ये वारीची परंपरा आहे, आध्यात्मिक वातावरण आहे. आई अत्यंत देवभोळी आहे, साधी गृहिणी आहे. वडील प्राथमिक शिक्षक आहेत, आता रिटायर्ड आहेत. पण त्या दोघांची पूर्णपणे कृपादृष्टी मी म्हणेन, त्यांचे आशीर्वाद आणि घरातून मिळालेलं अत्यंत पोषक अध्यात्मासाठीचं वातावरण, ते कदाचित मला यासाठी प्रेरणादायी ठरलं. आणि ज्या प्रकारे शालेय शिक्षण घेत असताना माझा सगळा ग्रुप ज्यावेळी 10वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यापैकी काय निवड करायची अशी सगळी चर्चा सुरू झाली. त्यावेळी अगदी 10 वर्षाची असतानाच माझी एक निष्ठा आणि या क्षेत्राप्रतीची, की मला हेच करायचं, हे माझं ठरलेलं होतं. त्यामुळे 10वी नंतर शाळेतले सगळे शिक्षक सुद्धा घरी येऊन बोलायला लागले. आई वडिलांना सांगायला सुरुवात केली त्यांनी, की तिचा सगळा मित्रवर्ग जर डॉक्टर होतोय, इंजिनियर व्हायच्या मार्गाला आहे, तर तुम्ही हे टाळ का तिच्या हातात देताय आता या युगामध्ये? आणि टाळ कुटायला शिकवणार का तिला? माझ्या वडिलांनी त्यावेळी एक उत्तर दिलं होतं, मला ते नीट आठवतंय आजही. ते म्हणाले होते, की एक हिरा असतो, तो हिरा कुठेही पडला, कोळशाच्या खाणीत जरी पडला तरी तो चमकतो. त्यामुळे आर्ट्स काय, सायन्स काय, कॉमर्स काय आणि प्रवाहाच्या थोडंसं बाजूला जाऊन पोहायची सवय किंवा ती एक आवड लागली. आणि पुलंचं एक वाक्य मला शालेय जीवनातच ऐकायला, वाचायला मिळालं. आमचे पु ल देशपांडे खूप छान, आमचे म्हणजे आपले म्हणते मी, पुलं म्हणायचे, की साहित्य, संगीत, शिल्प, चित्रकला या प्रत्येक कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तर सगळेच करतात आणि तो करायचाच आहे. पोटापाण्याचा उद्योग निश्चित करा, पण या कलेशी मैत्री, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. त्यामुळे ते जगणं का असावं हा प्रश्न कदाचित पडला आणि थोडासा हा मार्ग निवडण्याचा निश्चय केला. त्याला पोषक वातावरण मिळत गेलं, गुरु मिळाले छान, सगळ्यांचंच प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे या क्षेत्राकडे मी वळले. तुमचं म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं, असं तुमचं कीर्तन आणि सगळं हे आहे. पण प्रत्येकाला कुठलाही नवीन मार्ग जेव्हा असतो तेव्हा त्या मार्गावरती संघर्षाला सामोरं जावं लागतं. तुमच्या या जीवन प्रवाहामध्ये काय काय संघर्ष तुम्हाला म्हणजे कुठल्या कुठल्या संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं? खरं तर संघर्ष एवढा मोठा शब्द वापरणे इतकं तसाही अनुभव नाहीये वय आणि सगळ्या बाबतीत बघता. खरं तर सर, तुकोबरायांचं एक प्रमाण आहे गाथेमध्ये. महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. त्यामुळे हा युद्ध प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. वास्तविक ईसीजी वरची रेषा सुद्धा कधीच सरळ नसते. ती सरळ झाली तर जीवन संपलं. ती जोपर्यंत वर खाली आहेत त्यालाच तर जीवन म्हटलंय. त्यामुळे हा संघर्षाचा भाग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे मी त्याला फार अगदी रंजक रूप देऊन अजिबात मला सांगायची इच्छा नाहीये. कारण मुळात आवडलेलं क्षेत्र आहे. आवडीची गोष्ट करायला मिळणं यासारखा आनंद नसतो आणि ती गोष्ट मला करायला मिळाली. मग त्याकरता वाटेल त्या तडजोडी आणि वाटेल त्या संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी लहानपणापासून ठेवली होती. त्यामुळे तो संघर्ष असा वाटला नाही, तो आनंददायी प्रवास वाटला. आणि आजपासून पुढे सुद्धा तो आनंदानेच करायची इच्छा आहे. अर्थात करता करविता परमेश्वर आहे, ती जगदात्री जगदंबा आहे. त्यामुळे ती निश्चित ती ताकद आणि प्रेरणा देईल याची खात्री आहे, शाश्वती आहे. ताई, खरं तर मी तुम्ही एवढं छान बोलताय तर मला मध्ये मध्ये तुम्हाला अडथळे यायला आवडत नाहीये, म्हणून मी आत्ताच विचारतो आणि तुम्ही मग संपूर्ण मग त्याच्यावर जी काही निरूपण, प्रवचन, कीर्तन करायचं आहे ते करा. पण एक साधारण पुष्कळ म्हणतात, कधी कधी डायरेक्टेड किंवा कधी कधी इनडायरेक्ट पद्धतीने भारतीय संस्कृती ही उगीच पुरुष धार्जनी कशी, पुरुष प्रधान कशी ही रंगवल्या जाते आणि खूप वेळा नको त्या गोष्टींमध्ये रंगवल्या जाते. तिचं राजकारण केलं जातं. राजकारण आणि ते एका बाजूला आपण जरी सोडून दिलं तरी, मी जेव्हा वाढत होतो तेव्हा कॉलेजमध्ये असताना उगीच शिंग फुटण्याचं वय होतं आणि तेव्हा सुद्धा असंच वाटत होतं की हो बुवा, पुरुष प्रधान संस्कृतीच आहे, तर आपण काही गोष्टी केल्या, मोडल्या या प्रवाहाविरुद्ध, तर बिघडलं कुठे. आता जर असे दोन्हीकडचे केस पांढरे झाल्यानंतर कळायला लागलं की ते तसं नव्हतं आणि आपण चुकलो. पण मला हे
एवढी उपरती यायला 20 वर्ष जावी लागली. ती जाऊ न देता आपल्या संस्कृतीमधलं, आपल्या शास्त्र, धर्म, जीवनरीती चालींमधलं जे स्त्री पुरुष समसमानता, शिवशक्ती समसमानता आहे, त्याचा तुम्ही दृष्टांत देऊन किंवा आजच्या पिढीला रुचेल पचेल या पद्धतीने तुम्ही सांगाल का? नक्की सर. मुळात तुम्ही आता म्हणालात तसं की माऊलींची एक ओवी आहे, त्या ओवीनी सुरुवात करेन मी. काय करू, कीर्तनकार आहे त्यामुळे तो आधार घ्यायची सवय लागलीये. माऊली म्हणतात, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपणा परा सांडीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. सगळं मोठेपण, व्युत्पत्ती आणि सगळा थोरपणा बाजूला सारून धाकटं होण्यातला जो आनंद आहे, ज्याला ते जमलं, भगवंत त्याला जवळ करतो. त्यामुळे तुम्ही जो मोठेपणा खरं तर मला आता देताय तसं नाहीये. त्यामुळे गुरुजनांकडून जे प्रामाणिकपणे घेता आलं ते मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढंच म्हणेन की आज भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांचं वर्चस्व आहे किंवा एक प्राबल्य. खरं तर हिंदू धर्म संस्कृतीचा आपण विचार केला, अगदी आर्य सनातन वैदिक परंपरा ज्याला आपण म्हणतो, त्या परंपरेने स्त्रियांना गौण स्थान दिलंय का, तर असं अजिबात नाही. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे सगळ्या देवता वास करतात. हे जर आमची परंपरा आम्हाला सांगते, तर हिंदू संस्कृतीने हे मांडलेलं निश्चित नाहीये. ही कुठेतरी भारतीय मानसिकता निर्माण झाली. मग इंग्रजांचा काळ असेल, मोगलांची आक्रमणं असतील, त्या काळामध्ये खरं तर आपण म्हणतो ना की सोनं आपण मौल्यवान वस्तू आहे, ती आपण खूप जपतो, तिला खूप संरक्षण देतो. तसं भारतीय स्त्री हे भारतीय संस्कृतीचं सोनं आहे. भारतीय संस्कृतीचं खूप सुंदर असं उदात्त प्रतीक आहे ते. त्यामुळे तिला सोन्यासारखं जपलं पाहिजे. आपण मोगली राजवटीमध्ये मोगलांची आक्रमणं होत होती. इंग्रजांच्या काळामध्ये अनेक ज्या प्रथा सुरू झाल्या भारतीय संस्कृतीमध्ये, संस्कृतीच्या नावाखाली, खरं तर त्या प्रथा या हेतूनी निर्माण केल्या गेल्या होत्या की पुरुषांनी स्त्रीला संरक्षण दिलं पाहिजे, कारण ती जपण्याची गोष्ट आहे. पण मुळात संरक्षणाची कधी सत्ता झाली हे कळलं नाही काळाबरोबर. त्यामुळे संरक्षण बाजूला राहिलं आणि सत्ता स्थापन केली गेली. त्यामुळे भारतीय संस्कृतीत पुरुषी वर्चस्वता किंवा पुरुषप्रधान संस्कृती आहे की काय भारतीय संस्कृती, असं तर ती मुळात नाही. कारण वैदिक परंपरेपासून आपण बघतो की प्रत्येक अगदी उपनिषदकारांनी सुद्धा गार्गी, मैत्रेयी, सुलभा, अरुंधती अशा विद्वान स्त्रियांचा गौरव या संस्कृतीमध्ये केलेला आहे. त्यामुळे निश्चित हिंदू धर्माने स्त्रियांना गौण स्थान दिलंय याबद्दल आज बुद्धिभेद केला जातोय. त्यामुळे शिक्षण असू दे, स्वातंत्र्य असू दे, स्वतःची कर्तव्य असू दे, हे या सगळ्या बाबतीत स्त्रीला आधार समजलं जात होतं. आणि भारतीय संस्कृतीचं जतन, पुनरुज्जीवन किंवा हे एक उदात्तीकरण जर कुणी केलं असेल तर त्या भारतीय स्त्रीने, मला असं वाटतं. कारण तिच्यामध्ये देवीचा अंश आहे, ती शक्तिरूपिणी आहे, ती मातृरूपिणी आहे. त्यामुळे पुरुषी सत्ता आजही आपण बघतो की स्त्रियांची मानसिकता सुद्धा याच दृष्टीने वळलेली दिसते की स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती या सगळ्याचा अर्थ स्वातंत्र्य न घेता पुरुषांबरोबरची स्पर्धा आहे की काय, असं समजलं जातं. तर ते तसं नसून खऱ्या अर्थी सहनशीलता, सोशिकता, सोज्वळता, संवेदनशीलता आणि सात्विकता हे सगळे गुण एका स्त्रीमध्ये एकवटलेले आहेत. आणि त्यासाठी हा जगदंबेचा जागर आपण करतोय, तर ते प्रत्येकीने जाणून घ्यायचंय. त्यामुळे पुरुषी वर्चस्व आणि या सगळ्याला महत्व न देता भारतीय संस्कृती आम्हाला स्त्रीलाच, इथे मुळात मोठं लहान कुणीच नाहीये. अर्धनारी नटेश्वर असं आपण भगवंताचं रूप पाहतो ना, तर भगवंत एकटे होते. या ब्रह्माला अनेक व्हावंसं वाटलं. आपल्याला वेदवचन माहिती, एकोहम बहुश्याम, मी एकटा होतो भगवंत म्हणतात, मला अनेक व्हायची इच्छा झाली. तेव्हा भगवंतांनी, त्या ब्रह्मानी मायेचा आधार घेतला, पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि मग ही सृष्टी निर्माण झाली. त्यामुळे इथे शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मला असं वाटतं हा नवरात्रीचा जागर आहे, हे आमच्या मनावर कुठेतरी बिंबलं गेलं पाहिजे. त्यामुळे मग स्त्री पुरुष समानता, स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्याचे लढे वगैरे आपण आजपर्यंत ऐकत राहिलो,
तर स्त्री स्वातंत्र्य ही पुरुषांबरोबरची लढाई निश्चित नाहीये. एकमेकांचा सन्मान करत हे जगणं पुढे गेलं पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये अर्थात आपल्याला देवी सप्तशतीमध्ये ज्या पद्धतीने श्लोक सापडतात, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, शक्ती रूपेण, तुष्टी रूपेण, शांती रूपेण, क्षुधा रूपेण, चेतना रूपेण, अशा जवळजवळ 23 रूपांचं तिच्या वर्णन केलेलं आहे. तर त्यामध्ये ती सगळी रूपं फक्त स्त्री देहामध्ये आहेत का असं नाहीये. मार्कंडेय ऋषींनी या संदर्भात विधान या देवी सर्व भूतेषु असं म्हटलंय. ती फक्त स्त्री देहामध्ये नाही तर सर्व भूतमात्रांमध्ये ती जगदंबा चैतन्य रूपामध्ये वास करून आहे. या गोष्टी जर आम्ही थोड्याशा समजून घेतल्या तर आपल्याला कळेल की शिवशक्ती हे एकाच देवतेचं रूप आहे. ते ब्रह्म आहे आणि ती माया आहे. ब्रह्म मायेच्या गुणाकाराशिवाय जग पुढे जाऊ शकत नाही. सृष्टीची निर्मिती होऊ शकली नसती. त्यामुळे पुरुषी वर्चस्व हा विषय मनात कुठेही न घेता, अर्थात दोघांनी, पुरुषांनी सुद्धा आणि स्त्रियांनी सुद्धा, की एकमेकांशिवाय आपल्याकडे प्रसिद्ध वाक्य आहे ना की 2 चाकं आहेत संसाररूपी रथाची, त्यामुळे ती दोन्ही चाकं समांतर चालावीत ही आमच्या वेदांची सुद्धा अपेक्षा आहे, परंपरेची अपेक्षा आहे, संस्कृतीची अपेक्षा आहे. आणि आज भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे असं म्हणणं मला तरी चुकीचं वाटतं. तुम्ही वेदांचा उल्लेख केला, तुम्ही पुराणांचा उल्लेख केला. आम्ही पाश्चिमात्य समाजामध्ये बघतो किंवा इतर समाजांमध्ये बघतो की ज्याला आपण लिटरल मिनिंग म्हणतो, म्हणजे जसं लिहिलेलं आहे तसंच जणू काही खरं खरं आहे. खरं म्हणलं तर हिंदू संस्कृतीमध्ये गर्वितार्थ खूप आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती त्याचे अर्थ उलगडत जावं लागतं आणि तोच आपल्या संस्कृतीचा जो अभ्यास करावा लागतो तो आपल्या संस्कृतीच्या अभ्यासामध्ये ते फार महत्वाचं म्हणजे मोलाची त्याची कामगिरी आहे. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की देवींच्या लीलेमधून एखादा असा गर्भित अर्थ उलगडून तुम्हाला सांगता येईल का? कारण लोक अगदी असं म्हणजे जसं दिसतं तसं आहे असं विचार करतात. खरं म्हणलं तर आपल्या संस्कृतीमध्ये तसं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये एक सिम्बॉलिकपणा, एक प्रतिकात्मता जी आपण म्हणतो, ती प्रतिकात्मता अशी ओतप्रोत भरलेली आहे. तर मला फार इच्छा आहे की देवींच्या लीलेमधला एखादा तुम्ही गर्भितार्थ जर सांगितला तर आमच्या प्रेक्षकांना पण त्याचा उलगडा होईल. पुराण कथांमधला गर्भितार्थ सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येक पुराण कथा, प्रत्येक आख्यायिका, मग अगदी रामायण महाभारतापासून ते त्यानंतरच्या अनेक पुराणांमध्ये घडलेल्या सगळ्या कथा, या कथांमध्ये अर्थात गर्भितार्थ आहे. तो आम्हाला आजच्या काळासाठी लागू होतोय, अर्थात तो समजून घ्यायची आमची इच्छा असेल तर, त्या जाणीवेनी त्याचा अभ्यास केला तर. पण दुर्दैवाने कुणी त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही. आपल्याकडे म्हण आहे, पुराणातली वांगी पुराणात, तो वांगी शब्द नसून वानगी असाच आहे. पुराणातली वानगी पुराणात, पुराणातल्या गोष्टी पुराणात, त्यामुळे त्या पुराणातच राहत आहेत. पण आज ज्या देवीचा, ज्या जगदंबेचा आपण जागर करतोय, ती आदिशक्ती, आदिमाया, तिच्या कथेबद्दल मुळात ज्यासाठी हा जागर आहे, ती महिषासूर मर्दिनी आपण तिला म्हणतो, त्या महिषासुराचाच वध, ती आपल्याला कथा सगळ्यांना माहितीये. तर आता त्या कथेमध्ये पुराण असं सांगतं, पुराण कथा अशी आहे की ज्यावेळी महिषासुरादी दैत्यांचा पृथ्वीला भार झाला, अत्यंत उन्मत्तपणे वर्तन होतं, साधू संतांना त्रास होत होता, सामान्य जनतेला त्रास होत होता, यज्ञ कार्यामध्ये हविर्भाग मिळेनासा झाला, प्रचंड संहार या दैत्यांनी सुरू केला. आणि महिषासूर म्हणजे काही असा अकराळ विक्राळ, दात पुढे शिंगवरती असाच राक्षस आज नाही, तर त्या वृत्तीची माणसं आज समाजामध्ये आहेतच. काम, क्रोधादी, षड्विकार हे महिषासूरच आहेत आमच्या आतमधले. नवरात्रीच्या निमित्ताने पुराण कथेतला गर्भितार्थ हाच आम्हाला घ्यायचा की तो महिषासूर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या माझ्या आतमध्ये असलेले षड्विकार आहेत, त्यांचा नाश करायचा आहे. आपल्याकडे नाथांनी जोगवा लिहिलाय आईचा, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसे जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. तर द्वैत सारुनी माळ मी घालीन, हे द्वैत कुठलं आहे? मी भगवंतापासून वेगळा आहे, या द्वैत भावनेत आपण कायम राहत असतो. वास्तविक संतांना ते द्वैत मान्य नव्हतं. म्हणजे
द्वैत आवडत होतं, पण आम्ही भगवंताशी एकरूप आहोत हे त्यांना माहिती होतं. नामदेवांना माहिती नव्हतं का हो, परमेश्वरापासून मी वेगळा नाहीच आहे, मी एकच आहे. जसं महाराज म्हणाले, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. आपल्याकडे सगळ्या ग्रंथांमध्ये अगदी ज्ञानोबांपासून समर्थ रामदास स्वामींपर्यंत सगळ्या संतांनी आपापल्या ग्रंथांमध्ये मुक्तींचं वर्णन केले. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर अशी टप्प्याटप्प्याने ती मुक्ती आम्हाला प्राप्त होते. सलोकता म्हणजे भगवंताचा लोक प्राप्त, भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं. समीपता ईश्वराच्या सन्निध राहायला मिळणं म्हणजे साक्षात ईश्वर होणं. तर ईश्वर होण्याची प्रक्रिया, आम्ही देव स्वरूप झालं पाहिजे. असं म्हणतात, छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, काही दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. आणि माणसाला देवत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर कुठेतरी ते घाव सहन करत आमच्यातले सगळे विकार घालवावे आम्हाला लागतील. आणि देवीने तेच केलं, त्या राक्षसांचा संहार केला. आम्हाला आमची नवीन पिढी असं विचारते की काय तुम्ही गोष्टी सांगता, दत्तप्रभूंना 3 डोकी होती, देवीला 8 हात होते. तर आम्हाला आमच्या नवीन पिढीला सांगता आलं पाहिजे. मला असं वाटतं की अरे त्या 8 हातांमधल्या शक्ती समजून घे. आज एक स्त्री एका वेळी 8 कामं उत्तम रीतीने करू शकते, हाताळू शकते. ती उत्तम उद्योजिका असू शकते, ती उत्तम अर्थव्यवस्था जाणू शकते, घरकाम उत्तम करू शकते, सगळ्या बाबतीतलं ज्ञान जर ती आत्मसात करू शकते तर ती जगदंबाच नाही का तुमच्या माझ्या दृष्टीने. आज प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने, या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, असं जर लक्ष्मीच्या रूपामध्ये, तर लक्ष्मीचा अर्थ आपण फक्त पैसा एवढाच घेतो, पण ती धनलक्ष्मी केवळ नसून ती वैभव लक्ष्मी, लक्ष्मी आहे, आज असली पाहिजे. याही पलीकडे प्रत्येकाची सून, नात, मुलगी, पत्नी, आई या रूपाने लक्ष्मी तुमच्या माझ्या घरात वास करतीये. कथा, त्यामध्ये घडलेल्या घटना आणि त्या घटनांगत लावायचा, हे आजच्या पिढीला सांगणं खूप गरजेचं आहे. आई जगदंबेच्या कथेमध्ये ज्यावेळी ब्रह्मदेवांकडे ही धरणी माता गेली होती, कथा असं सांगते, धरणी माता गोरूप धारण केलं तिने आणि ब्रह्मदेवांच्या समोर येऊन उभी राहिली. सगळ्या देवतांना तिने घेतलं की धरणीला हा भार सहन होत नाही. कारण आपल्याकडे बघा, धरणीला माता म्हटलंय, किती सुंदर आहे. मातृदेवो भव मध्ये धरणी माता आहे, आदिती माता आहे, देव माता आहे, गायत्री माता आहे, ज्ञानोबांना माऊली म्हटलंय आपण, वसुंधरा माता आहे. त्यामुळे उठल्या उठल्या आमची परंपरा आम्हाला सांगते, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले. म्हणजे शक्ती रूपाने सगळं जग भरलेलं आहे. तिला आपण प्रत्येक जीवामध्ये चेतना रूपाने ती आहे. तर ती धरणी माता ज्यावेळी हा संहार तिला सहन होत नव्हता, दैत्यांचा भार झाला, पापाचा भार वाढला, कथा असं सांगते, त्यावेळी ती धरणी माता ब्रह्मदेवांकडे गेली. कारण निर्मितीचं खातं त्यांच्याकडे ना, आपल्या ब्रह्मदेवांकडे गेली आणि ब्रह्मदेवांना सांगितलं सगळं गाऱ्हाणं की महिषासूर नावाचा दैत्य उन्मत्त झालाय, संहार करतोय, साधू संतांना त्रास देतोय, धर्मकार्यामध्ये विघ्न आणतोय, आणि तुमचं ब्रीद आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, तर आता काहीतरी करा. तर ब्रह्मदेव म्हणाले, हे काही माझं काम नाही, संरक्षणाचं आपलं काम भगवान विष्णूंचं आहे आणि संहाराचं खातं तिकडे आहे, ते सबदेवन का बाबा, आदिदेव महादेव, तिकडे सगळ्यांनी गेलं पाहिजे म्हणाले. मग सगळे तिकडे गेले आणि कैलास पर्वतावर असलेल्या शिवांच्या समोर सगळे गाऱ्हाणं घालतायत, सगळ्या देवी देवता. त्यावेळी शिव परमात्मा म्हणतात की हे माझं काम नाहीच आहे, माझी शक्ती हे काम करेल. आणि मग त्या शक्तीला सगळ्यांनी निमंत्रण दिलं की अवतान केलं की तू ये. आणि ती शक्ती ज्यावेळी सज्ज होते, कटिबद्ध होते, त्यावेळी ती एक अट घालते की मी एकटी हे करणार नाहीये. तुम्हा म्हणजे शिवांची पार्वती महाकाली, ब्रह्मदेवांची शक्ती आणि विष्णूंची शक्ती, अशा 3ही शक्ती एकत्र येतील त्यावेळी हे कार्य धर्माचं होऊ शकतं. तेव्हा ती शक्ती बाकीच्या दोघींना निमंत्रण देते आणि त्या 3 शक्ती एकवटतात. म्हणून नवरात्रीमध्ये बघा, आपण 9 दिवसांचं नवरात्र आपण करतो. त्या 9 दिवसामध्ये पहिले 3 दिवस आहेत ते महासरस्वतीच्या रूपामध्ये आपण तिची पूजा करतो. 9 दिवसाची 9 रूपं जरी असली, आपण सांगितलं चतुर्थ दिवस कुष्मांडा देवीच्या रूपामध्ये आपण तिची पूजा करतो, पण पहिले 3 दिवस हे महासरस्वतीचे. मग महासरस्वती ही ज्ञानशक्ती आहे,
पुढचे 3 दिवस म्हणजे मधले 3 दिवस ही महालक्ष्मी आहे, ती क्रियाशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे महालक्ष्मी. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये आपण महाकालीचं रूप बघतो. ती महाकाली ही क्रियाशक्ती आहे, ती संहारक आहे. मग ती ज्ञानाची ही शक्ती आहे, ती लक्ष्मीची शक्ती आहे आणि ती संहाराची सुद्धा शक्ती आहे. मग या 3 देवता एकत्र आल्या, अष्टभुजा देवी प्रगट झाली, गळ्यामध्ये रुंड माला तिने धारण केल्या होत्या त्या युद्धामध्ये शेवटच्या 3 दिवसामध्ये. ही शक्ती जेव्हा प्रगट झाली त्यावेळी तिथे सगळ्या देवतांनी तिला काही भेटवस्तू दिल्यात या प्रसंगामध्ये. मग महाविष्णूंनी तिला त्यांचं चक्र दिलंय, इंद्रदेवांनी त्यांचं वज्र दिलं, शिवशंकरांनी त्यांचं त्रिशूळ दिलं. एवढंच नाही तर सप्तशतीमध्ये वर्णन आहे कथेत की इंद्रदेवांनी तिला सुरापात्र सुद्धा दिलं होतं या प्रसंगात. आता असं बोलायचा अवकाश की आमची तरुण पिढी लगेच प्रतिप्रश्न करायला तयार आहे, हे काय सांगता तुम्ही? पण आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला मिलिटरीमध्ये जिथे जवानांना रक्त बघायची वेळ येते त्यावेळी त्यांना काही गोष्टी माफ आहेत, आपल्या शास्त्रांनी या माफ केलेल्या आहेत. तसं देवीच्या हातामध्ये सुरापात्र इंद्रदेव देतात. याचा अर्थ शेवटच्या 3 दिवसामध्ये जेव्हा महिषासुराला मारलं, महिषासूर मरायच्या आधी शेवटच्या 3 दिवसामध्ये रक्तबीज नावाचा राक्षस आहे, त्या राक्षसाला मारण्याकरता देवीनी असं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं, जिची पूजा आज आपण दक्षिणेश्वरला स्वामी विवेकानंदांनी केली. महाकाली काळा रंग तिने परिधान केला, क्रियाशक्तीचं ते प्रतीक. कौशिकी नाव धारण केलं आणि गळ्यामध्ये रुंड माला धारण केल्या, लळलळ करणारी तिची ती लाल जीभ. रक्तबीजाला मारल्याबरोबर त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडावे तितके रक्तबीज निर्माण व्हावेत. त्यामुळे एकही थेंब जमिनीवर न पडू देता तिने ते रक्त प्राशन करावं, सुराप्राशन करावी. या प्रसंगामध्ये थोडक्यात रौद्र रूप धारण केलं, तांडव केलं त्या देवीनी. आणि मग मला असं वाटतं की इथे प्रत्येक स्त्रीमध्ये किंबहुना सर्व भूतेषु म्हटलंय ना, तर प्रत्येक भूतमात्रांमध्ये या 3ही शक्ती आहेत. इच्छाशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. तर या शक्तीच्या जोरावर आपण आपली आत्मतेज किंवा आपली आत्मज्योत जागृत करावी आणि स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे. आपल्या ठिकाणचे सगळे आसुरी गुण आहेत ते संपवता आले पाहिजेत. सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते, तसं उदात्त जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. आज आम्ही बघतो ना, म्हणजे पुराण काळात तर उदाहरणं आहेत, आमच्या इतिहासात उदाहरण आहेत. क्रियाशक्तीच्या बाबतीत म्हणजे महाकालीचं रूप जर बघायचं झालं आज गर्भितार्थाच्या दृष्टीने, तर आपण ती महाकाली आम्हाला दिसली. 1857च्या युद्धामध्ये इंग्रजांना चितपट करून ठेवणारी राणी लक्ष्मी रणचंडी ठरली झाशीची. आणि आमचे शाहीर सुद्धा गातात, धन्य ती महिषासुर मर्दिनी हो. शाहिरांनी सुद्धा तिचं वर्णन करावं एका पोवाड्यामध्ये. या बुरुजावरून त्या बुरुजावर, या तटावरून त्या तटावर शत्रूचा खात्मा करत रक्तबंबाळ झालेली ती राणी पाठीशी बाळाला बांधते आणि 102 मैलांचं अंतर झाशी ते कालपी काही तासात पार करते. जो तिचा पराक्रम आहे, हिंदुस्थानच्या 1947 सालच्या स्वातंत्र्याची इमारत आणि त्या इमारतीचा पाया भक्कम करणाऱ्यांपैकी ती एक ठरते. स्वातंत्र्य यज्ञामध्ये पहिली आहुती ठरते ती. मला असं वाटतं झाशीचं ते राणीचं ते जगदंबेचं ते लक्ष्मी स्वरूप आहे, ते क्रियाशक्तीचं रूप आहे, महाकालीचं रूप आहे. आमची जिजाऊ माता आम्हाला दिसते की ज्यावेळी छत्रपती जन्माला येणार होते मातृस्वरूप होतं, पण जन्माला येताना गर्भात ज्यावेळी राजे होते त्यावेळी डोहाळे सुद्धा आईसाहेबांचे असेच होते की हातामध्ये तलवार घ्यावी, शत्रूचा नाश करावा. आणि हे डोहाळे जिजाऊंचे होते. तर आज जिजाऊंच्या रूपामध्ये आम्ही मातृदेवता पाहतो, देवीचं महाकाली स्वरूप पाहतो. आजच्या प्रत्येक आईने हा विचार करावा की माझ्यामध्ये ती मातृशक्ती आहे, माझ्यामध्ये ती जगदंबेचा अंश आहे. तर जिजाऊ माता छत्रपतींना जे संस्कार देतात, ज्या पद्धतीने रामायण महाभारत शिकवतात, रामानी रावणाला कसं मारलं, कृष्णाने कंसाला कसं मारलं, याचे सगळे परिपाठ जिजाऊ मातोश्री देत होत्या. आज आम्ही काय करतो या बाबतीमध्ये? त्यामुळे पुराण कथा ऐकणं आणि त्यातून सुसंगत अर्थ लावून आमच्या जीवनाकरता काय पोषक आहे हे जर व्यवस्थितपणे मार्गदर्शन आपल्या पिढीसाठी झालं आणि तो अर्थ लावला गेला तर निश्चित आज ज्ञानशक्ती किंवा क्रियाशक्तीच्या रूपामध्ये मला सुधा मूर्तींचं नाव फार आवडीने घ्यावं असं वाटतं
की खऱ्या अर्थी ती लक्ष्मी आहे, ती ज्ञानलक्ष्मी आहे, ती संस्कार लक्ष्मी आहे आमच्यासाठी. आमच्या किरण बेदी असतील, मीराताई बोरवणकर असतील, शिवस्नुषा ताराराणी असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सरस्वतीच्या मातेच्या रूपामध्ये आमच्या सावित्रीबाई फुले असतील, की स्त्री शिक्षणाचा वसा हातामध्ये घ्यावा आणि अक्षरशः लोकांनी शेण चिखलाचे गोळे फेकले प्रतिकूलतेमध्ये, पण तरी सुद्धा तिच्यातलं ते सरस्वतीचं रूप आम्हाला दिसतं. त्यामुळे आई जगदंबा प्रत्येकाच्या देहामध्ये वास करून आहे. फक्त ती आत्मतेज, ती आत्मज्योत आम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि आम्हाला कुठेतरी आतमध्ये डोकावावं लागेल. आज दुर्दैवाने सगळी धावपळ आहे, प्रत्येक जण धावतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. त्यामुळे त्या धावपळीमध्ये आत बघायला कुठे वेळ नाहीये. आपले मोरारी बापू खूप सुंदर सांगतात बघा, की कभी खुद को फोन लगा के देखा है क्या, एंगेज टोन सुनाई देगी. तसं स्वतःकडे बघायला आणि आतमध्ये डोकावायला आम्हाला वेळ नाहीये. त्यामुळे ती आतली जगदंबा आम्हाला कधी दिसणार. त्यामुळे या पौराणिक कथा म्हणजे जगदंबेनी महिषासुराचा वध केला, या पद्धतीने तिने विकार संपवलाय एक प्रकारचा. तसा आमच्या अंतरंगातला विकार आम्हाला संपवावा लागेल. तुमच्याशी असं तासन तास ऐकत बसावं असं वाटतं बरं का, खरं सगळ्यांनाच, उगीच नाही. कारण तुम्ही एवढ्या एका उत्तरामध्ये किती गोष्टी गुंफल्या आहेत की, आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते 11 विक्राळ रूप वर्णन केलं, माझ्या डोळ्यासमोर तर अक्षरशः ती महिषासुर मर्दिनीच उभी राहिली होती. माझी पण संदीप, थोडीफार तशीच आहे. अगदी हर्षून गेलो होतो मी, रोमांच पण उभे राहिले होते. असं वाटतं तुमचा गोष्ट सांगणं आणि प्रबोधन करणं हे चालूच राहावं. आम्ही तुम्हाला अडथळे आणू नये. पण तरी सुद्धा एकूण आपण आज स्त्री शक्तीचा बघत आहोत की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आविष्कार होतोय. जसं तुम्ही म्हणालात इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती. ललिता सहस्रनामामध्ये आदिशक्तींची ही 3 नावं खूप, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी म्हणून. तर तो भाग आहे. पण तरी सुद्धा त्याचं कधीतरी मॉडर्निझम किंवा आधुनिकता किंवा आम्ही धडाडीच्या ह्याचा एक टोक म्हणजे आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही कोट प्रोफेशनल झालो. आणि प्रोफेशनल झाल्यानंतर तुम्ही मगाशी खूप छान शब्द आणि ती 23 वर्णनं जी सांगितली सप्तशतींमधली, की त्यापतलं 1 किंवा 2 गोष्टी, सात्विकता आणि संवेदनशीलता. मंडळींना आज आता मी हे म्हणताना, पॉडकास्टमध्ये म्हणताना ते सुद्धा कधी कधी असं वाटतं की बुवा पुन्हा तेच पुरुष प्रधान, प्रतिगामी वगैरे इत्यादी इत्यादी इत्यादी. पण हे करताना कुठेतरी संवेदनशीलता, टोकाची स्पर्धा गाठताना कुठेतरी आमच्या संवेदना आम्ही एवढ्या बोचट करून घेतल्यात का की स्पर्धेचं स्वरूप काही पण असो, आम्हाला यशस्वी व्हायचंय. आणि हे स्त्री पुरुष दोघांमध्येही होत चाललंय. मी बरेचदा त्याचं दुसरं टोक पुन्हा टँजंटच पडतोय, पण तरी सुद्धा मी प्रश्नाकडे येतो. मी बरेचदा मंडळींना म्हणतो की सरस्वतींना नमस्कार करा, कारण त्यांचं काली स्वरूप तुम्हाला झेपणार नाही. आणि कधी कधी ही संवेदनशीलता जेव्हा जाते तेव्हा मुलींना किंवा आजकालच्या सगळ्याच बायकांना स्पर्धा काय फक्त पुरुषांच्या दंडाशीच करायची आहे का किंवा ह्याच्याशीच का? तर आणि हे जर सांगितलं तर पुष्कळशे पुरुष सुद्धा म्हणतात तुम्ही तसेच आहात, तुम्ही तेच बोलणार. आणि ह्याचं दुसरं टोक त्या एफ नी सुरू होणाऱ्या शब्दाकडे जातं, हे मुद्दाम मी म्हणत नाही येतो. पण ह्यावर तुम्ही काय म्हणाल? ह्यावर पुन्हा तुम्ही एवढ्या देवींच्या सगळ्या ह्याचं वर्णन केलं, पण पुन्हा एकदा ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने पुन्हा ऐकायला आवडेल. मी परत मगाशी मांडलेला मुद्दा घेऊन पुढे जाईन. तुमचा प्रश्न खरं तर खूप मोठं उत्तर आहे त्या प्रश्नाचं, खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. आज आपल्याला वेळेचं अजिबात बंधन नाही. नाही, आणि मी म्हटलं ना तसं प्रश्न आणि उत्तरांचा हा कार्यक्रम आहे. पण कीर्तनाची सवय असल्यामुळे आम्ही एकदा बोलायला सुरू केलं की 2 तास आम्हीच बोलायचं, ही सवय असल्यामुळे सर माझं मगाशी ते उत्तर जरा जास्त लांबलं. आम्हाला काहीच हरकत नाही, तसं विषयांतराची भीती राहते. आत्ताचा प्रश्न हा तसं तर समाजातला खूप गंभीर प्रश्न आहे की
मी म्हटलं ना, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री स्वैराचार या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आज आपल्याकडे जे स्वातंत्र्य उपभोगलं जात आहे ते मर्यादेपलीकडचं आहे. त्यामुळे एका स्वातंत्र्याची सुद्धा एक चौकट आहे, हे जर आम्हाला नाही आमच्या आजच्या स्त्रियांना समजावून घेता आलं तर ते दुर्दैव ठरेल आपल्या संस्कृतीचं. आणि परक्यांचं अंधानुकरण आम्ही करतो आणि ते करता करता भारतीय संस्कृतीतली श्रीमंती आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. आई मुलीला माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे मोठ्या मंडळींवर फार मोठी जबाबदारी आहे. आज हिंदू धर्मामध्ये पुरुषी संस्कृतीला टक्कर द्यायची किंवा पुरुष प्रधानता आणि स्त्री वाटेल ते करू शकते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू शकते, असं करता करता एक अतिरेक झाला सगळ्या गोष्टींचा. वेशभूषेपासून केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत सगळं बदललं आणि कुठेतरी आमची संस्कृती अधोगतीला अधपतन जिचं होतंय आपण आजूबाजूला पाहतो. आणि त्या सगळ्याच्या फार वेदना होतात की प्रचंड उच्च शिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं ही दोन टोकं झाली. मुळात आजचं शिक्षण जे दिलं जातं शाळेमध्ये त्या शिक्षणाबाबत मी फार विधानं धाडसाची करणं चुकीचं ठरेल, पण मला असं वाटतं की शिक्षणाचा हेतू नाही धर्मसंस्कृतीचा, धर्मसंस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा, अशी एक आपल्याकडे परंपरा की इथे आल्यानंतर मुळात नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ परक्यांनी जाळली आमची. कित्येक महिने ती पुस्तकं जळत होती. एवढं ज्ञान, एवढी श्रीमंती या संस्कृतीमध्ये आहे आणि एवढं सगळं होऊन आजही आम्ही त्यांचेच गोडवे खूप गातो, खूप अनुकरण करतो सगळ्या बाबतीमध्ये. परक्यांनी आमच्या भारतीय संस्कृतीतल्या कर्मकांड, देवपूजा, ऋषीमुनींचे आचार विचार हे कसं थोतांड आहे आणि कसं वाईट आहे किंवा काही त्यात तथ्य नाही हेच समजावून सांगितलं वारंवार. म्हणून तर स्वामीजींना पुढच्या काळात जाऊन ते करावं लागलं. जे जगातलं आश्चर्य ठरलं 11 सप्टेंबरची ती तारीख शिकागोची, ती जागतिक कीर्तीचा इतिहास घडवणारी ठरली. मला असं वाटतं हे या सगळ्याचा विचार आजच्या स्त्रीनी केलाच पाहिजे आणि आपण मर्यादा सोडून मर्यादेपलीकडे वर्तन नाही ना करत आहे याचा विचार प्रत्येकीने गांभीर्याने करावा लागेल. आज म्हणजे मी म्हटलं ना की संस्कृती आम्हाला सांगते, आमचा धर्म आम्हाला सांगतो की केस मोकळे सोडणं हे चांगलं नाहीये स्त्रीच्यासाठी, पण आज आपण सर्रास त्या गोष्टी पाहतोय. धर्मशास्त्र आम्हाला परवानगी देत नाही या गोष्टी करता. परंपरेने वेशभूषा आमच्या ठरवलेली आहे, त्या पद्धतीने सात्विक वेश असावा. मग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही धर्माचा अनादर करतो, आमच्या संस्कृतीचा अनादर करतो आणि याला कारण सोशल माध्यम आहेत, आमचे आदर्श बदललेत. आजच्या स्त्रीने आदर्श ठेवूया ना राणी लक्ष्मीचा, ठेवूया आऊसाहेबांचा, आमच्या जिजाऊ मातोश्रींचा, सावित्रीबाई फुले आहेत, पुढच्या काळामध्ये तारा राणी आहेत, सुधा मूर्ती मी मगाशी सांगितल्या पद्धतीने, किंवा या सगळ्या अहिल्याबाई आहेत की ज्यांनी धर्मजागर केला. आज हिंदू धर्मामध्ये खूप मोठं स्थान आहे अहिल्याबाईंचं, केवढं मोठं काम आहे. मग हे आदर्श आम्ही ठेवले तर असं नाही की आम्ही उत्थान कपडे आणि ज्या पद्धतीने वर्तन केलं तरच आम्ही स्वातंत्र्याची घोषणा करू असं नाहीये. आज देशाच्या राष्ट्रपती स्थानावर गेल्यानंतर सुद्धा हिंदू धर्म संस्कृती डोक्यावर पदर घ्यायचा हे आमच्या प्रतिभाताई आम्हाला शिकवतात. उत्तम साडीच परिधान करायचे हे आमच्या द्रौपदी मुर्मू आम्हाला शिकवतात. त्यामुळे नसा नसात रक्ता रक्तात, जसं आपण म्हणतो ना सर की रक्तातल्या WBC RBC किती आहेत आपण काउंट केल्या पाहिजे, म्हणजे आपण एखाद्या लॅबमध्ये जाऊन जसं रिपोर्ट मिळतो आपल्याला, तर मला असं वाटतं की इथल्या मातीतल्या, म्हणजे आज तुम्ही तिकडे सातासमुद्रा पार आहात पण तरी सुद्धा तुमच्याही आणि आमच्याही रक्तामध्ये पांढऱ्या पेशी लाल पेशी व्यतिरिक्त काय असेल तर मी ते सांगू का? ते ज्ञानोबा तुकोबा आहेत, संभाजी आहेत, शिवाजी आहेत, राणी लक्ष्मी आहे, जिजामातोश्री आहे. तर हे सगळी मंडळी आमच्या रक्तात आहेत आणि आज दुर्दैवाने कुठेतरी त्याचा विसर पडतोय. परिणामी मर्यादेपलीकडचं जीवन आम्ही आजूबाजूला पाहतोय. आईने मुलीला सांगणं अपेक्षित आहे. आज शाळांमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं शिक्षण, कॉन्व्हेंटच्या शाळा आज आहेत तर तिथे टिकली लावून मुलगी शाळेमध्ये गेली तर तिला टिकली काढायला लावतात. हे माझ्या मुलीच्या बाबतीतलं मी उदाहरण सांगते तुम्हाला. हातामध्ये तिच्या बांगडी नसली पाहिजे, घालायची नाही. मग हे शिक्षण आम्ही घरातनं दिलं पाहिजे की का, हा प्रश्न तिला विचारता आला पाहिजे. तिथे तू धर्माभिमानी आहेस. आज धर्मशिक्षण नाही
परिणामी लव्ह जिहादच्या केसेस आज किती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घडतायत याचं जाज्वल्य उदाहरण आजूबाजूला आपण पाहतोय. आणि हे धर्मशिक्षण आम्ही नाही दिलं गेलं की बाई टिकली का लावायची, आज्ञाचक्र आहे तिथे, तिथे आज्ञाचक्राच्या ठिकाणी आम्हाला ते सौभाग्य तिलक लावलाच पाहिजे. बांगडी का घालायची, सौभाग्यवती स्त्रीनी जोडवी का घालायची, मंगळसूत्राचा अर्थ काय, या सगळ्या बाबतीत हे अलंकार भारतीय स्त्रीसाठी का दिलेत परंपरेने, त्या सगळ्याचा अर्थ समजून मुळात आजच्या मुलीला सुद्धा मुळात टिकली लाव म्हटलं तर तिला राग येतो. आज कपडे अगदी लहान लहान मुली सुद्धा ज्या पद्धतीने पोशाख परिधान करतात, आई त्यांना कौतुकाने घालायला लावते. मग ती मोठी झाल्यावर परत आमचे गुरुजी फार आवडीने म्हणतात की पूर्वीच्या काळी जुन्या स्त्रिया काय प्रपंच केले त्यांनी, काडीला काडी, अगदी पहिला पही गाठ मारून प्रपंच असा सुंदर केला, तडजोडी सहन केल्या सगळ्या. पण आजची स्त्री, आजची मुलगी करायला तयार नाही तडजोड, कुठेच नाही तडजोड. आम्ही गमतीने म्हणतो IT ची भाषा आहे सगळीकडे सध्या, त्यामुळे पॅकेजची भाषा आहे, तडजोड नाही, प्रेम नाही, कदर आदर, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा तो संपलेला आहे. आणि जगदंबा तिचा उत्सव करताना फक्त गरबा म्हणजे जगदंबेचा उत्सव नाहीये, फक्त हातात टिपऱ्या घेऊन गोल फिरायचे आणि डीजेवर नाचायचं एवढाच जर नवरात्रीचा अर्थ असेल तर मला असं वाटतं तो चुकीचा आहे. ती जगदंबा, त्यातून आमच्या मुलींना काय मिळणार आहे? स्वसंरक्षणाचे धडे जर आम्ही आता त्यांना नाही दिले, नवरात्रीची जगदंबा हातामध्ये शस्त्र घेऊन उभी आहे, शस्त्रधारिणी आहे जगदंबा आमची. कुणी अंगावर धावून आलं तर त्याला निदान 2 हात करण्यापुरतं सामर्थ्य आणि आज आहे, पण ते असताना सुद्धा आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही स्वतःला दुर्बल समजतो आणि नको त्या गोष्टींच्या व्यसन आणि फॅशन याच्या आहारी जाऊन स्वतःचा आत्मघात करून घ्यायला आम्ही कारणीभूत ठरत आहोत आजच्या काळात. म्हणून जगदंबेचं चरित्र आणि तिची वास्तविकता, तिच्या रूपाचा, तिच्या कर्तृत्वाचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे. तुम्ही अगदी मर्मावरती बोट ठेवलं. आणि आमच्याकडे आमच्या पॉडकास्टमध्ये अजून एक मोनिका ताई आहेत, ज्यांनी शिवकालीन मार्शल आर्ट्स बद्दल पण आम्हाला सांगितलेलं आहे आणि आमचे प्रेक्षक पण त्यांना नक्की त्याच्यातून बोध होईल आणि उत्साह मिळेल. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आता मला भारत तसं बघायला गेलं तर सोडून 25 वर्ष तरी सहज झाली असतील. आणि खरं सांगायचं तर मी हिंदू संस्कृतीबद्दल, भारताबद्दल इतक्या दूर राहून मला जास्त शिकायला मिळालं. कारण अनेक गोष्टी अशा आहेत ज्या इथे हल्ली लोकांना कळायला लागल्या आहेत. उदाहरणार्थ शाकाहारी जेवण. आपल्याकडे शाकाहारी जेवणाला खूप महत्व आहे, इथे हल्ली शाकाहारी जेवणाला महत्व कळायला लागलंय. आपल्याकडे वन्य प्राण्यांना महत्व देणं हे आपण अनादी काळापासून, म्हणजे आपण काल परवा पोळा झाला, पोळाला आपण बैलाला नमस्कार करतो. म्हणजे आपण जे वन्य प्राण्यांच्या प्रती आपलं जे प्रेम असतं, आपला जो आदर असतो, तो हल्ली इथल्या समाजाला कळायला लागलाय. मला काळजी अशी वाटते, मला खरं तुमचं याच्यावरती मत पाहिजे होतं की येणारी जी पिढी आहे त्यांना केवळ पाश्चिमात्य म्हणून चांगलं आणि आपलं म्हणून ते वाईट, त्याच्यापासून परावृत्त करण्याकरता आमच्यासारख्या लोकांनी काय करावं? कारण खरं म्हणलं तर इथे आल्यानंतर इतक्या गोष्टी आपल्याकडच्या इथे आता जास्त रुळायला लागल्या आहेत आणि त्या म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये यायला लागल्या. उलट आपल्याकडे लोकांना समजायला पाहिजे की बुवा आपण जे पूर्वी करत होतो ते जास्त चांगलं आहे आणि आता ते पाश्चिमात्य लोक अडॉप्ट करायला लागले. तर आपण पुढच्या पिढीला काय, म्हणजे कसं शिक्षण देऊ असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? यामध्ये फक्त एकच मी ऍड करतो गिरीश भाऊंनी, कारण माझाही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, आमच्या दोघांचाही हा जिव्हाळ्याचा खूप विषय आहे की जोपर्यंत फॉरेन रिटर्न स्टॅम्प लागत नाही तोपर्यंत ते अधिकृत आणि छान आहे याच्यावर आमचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट, इव्हेंच्युअली लोकांना इथे कळतंय की जे आपली मूल्य जी होती, जी जीवन पद्धतीमधले जे फिलॉसॉफी होती, ती किती वैश्विक होती, ती किती शाश्वत होती, ह्याची जाणीव आत्ता होते आम्हाला. भलेही आता समाज माध्यमं अशी झाली आहेत म्हणून आपण असला संवाद साधू शकतोय, पण अशा मूल्यांवर, अशा जीवन पद्धतींवर जी किती साधे पद्धतीने आपल्या पूर्वजांनी रचली होती, त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला खरंच आवडेल. सर, खरं तर आज तुम्ही म्हणजे तुमच्या दोघांचं आणि तुमच्यासारख्या तिथे असणाऱ्या आपल्या लोकांचं जेवढं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की आपण तिथे राहून आपला हा वारसा जपत आहात, पुढे नेत आहात, पुढच्या पिढीला सांगण्याची तुमच्या सगळ्यांची धडपड आहे. खरंच त्या धडपडीला मी कृतज्ञतापूर्वक वंदन करते.
आणि हे करणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की जगात श्रीमंत म्हणजे आज विश्वगुरु म्हणून जर हिंदुस्थान आहे, सगळे लोक आपलं अनुकरण करतायत. कोरोनाच्या काळाने आम्हाला फार शिकवलं ना की भारतीय संस्कृती किती उदात्त आहे. आम्ही पाश्चात्यांचं अनुकरण करता 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 विसरलो की घरात येताना हातपाय धुवूनच यायचं असतं. आजी शिकवायची लहानपणी की बाई ग घरात हातपाय, आपण त्याला म्हटलं अरे हे काहीतरी अंध सोवळं ववळं आणि हे कशाला, आपण त्याला ते नाव दिलं धर्म, अंधश्रद्धा किंवा कर्मकांड अशी नावं देऊन आपण त्याला ते जुनाट बुरसट चालीरीती असं याच्या नावाखाली. पण कोरोनाने शिकवलं आम्हाला की बाबा जेव्हा हे कळालं तेव्हा भारतीय संस्कृती किती उदात्त आहे ते कळालं. म्हणून आज परकी माणसं आमचं अनुकरण करायला लागली. हरे राम हरे कृष्ण तिकडे जेवढा जागर आज चाललाय पाश्चिमात्य देशांमध्ये, तेवढं मला असं वाटतं इथे नाही की काय. कारण इतक्या मोठ्या वारीमध्ये आज ती मंडळी खूप दिसत आहेत. मग आज सगळ्या जगाला मोहिनी घातली या संस्कृतीने, या परंपरेने. तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची, सगळ्या समस्यांची उत्तरं फक्त आणि फक्त हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहेत. भगवद्गीता हा एक असा धर्मग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये भगवंतांनी तुमच्या जीवनातल्या म्हणजे कुठेही वर्कशॉप करायची गरज नाही. स्वतःला ओळखा, सेल्फ रिअलायझेशन काही गरज नाही. एक भगवद्गीता आमच्या मुलांच्या हातात देऊया. आणि सर मला असं म्हणजे तुम्ही मोठ्या आहात, आम्ही काय करावं इथे असं जर तुम्ही मला विचारत असाल तर मी खरं खूप लहान आहे. पण मला एक असं वाटतं की आपण कुठेतरी भगवद्गीता, तुम्ही ते करतही असाल निश्चित, कारण माऊलींचा हरिपाठ आहे, समर्थांचा दासबोध आहे ज्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये व्यवहार कसा आणि व्यवहाराचा अध्यात्म कसं, सगळ्या गोष्टींचं ज्ञान. जसं डॉक्टरांकडे आपण जातो, डॉक्टर औषधं देतात, ती औषधं आपण घेतो तेव्हा आपल्याला गुण येतो. ती काही देवापुढे ठेवून हळदी कुंकू वाहत नाही त्याच्यावरती. मग आपण आमचे ग्रंथच असे पोथ्यात गुंडाळून का ठेवून दिलेत? तर तो जो गुण आला पाहिजे. ब्रह्मरस घेई काढा असं एक तुकोबांचं वचन आहे. आणि हा काढा तो ब्रह्मरसाचा त्यांनी सेवन केला, तो आम्हाला द्यायची त्यांची खूप इच्छा आहे. पण आमची फाटकी झोळी, आम्हाला घ्यायचंच नाहीये ते, आमची तयारी नाही. मी सांगत होते की कोरोनामध्ये भारतीय संस्कृती आम्हाला ठिकठिकाणी दिसली की आमचे पूर्वज आम्हाला सांगत होते आरतीवरती हात फिरवायचा. आरती झाल्यानंतर आपण आरतीवर हात फिरवतो. गुरुजी आपल्याकडे आरती आणतात, आपण त्याच्यावर हात फिरवतो. आमचं एखादं कॉलेजचा विद्यार्थी प्रश्न विचारतो की हे काय, कशाला हात घ्यायचा? पण अरे ती कापराची आरती आहे, कर्पूर आरती आहे, त्याच्यावर हात फिरवल्यानंतर नॅचरली हाताचं सॅनिटायझेशन होतं आणि निर्जंतुक झालेल्या हातावरती मग प्रसाद घ्यायचा असतो. ही भारतीय संस्कृती कधीची. पण कोरोनात कळलं कापराचं महत्व. मग गाडीमध्ये कपूर कपूर दिसायला लागले. म्हणजे एक साधी गोष्ट किंवा घटना. तर या सगळ्या माध्यमातून आम्हाला या पद्धतीचं धर्मशिक्षण द्यावं लागेल. भगवान दत्तात्रेयांना 3 मुखच का? आमच्या गणपती बाप्पाला एलिफंट गॉड म्हणणे इतपत म्हणजे म्हणतात आज, इतकं अंधानुकरण आहे की नाहीच. का स्वामीजींना आमची संस्कृती 7 समुद्र पलीकडे न्यावीशी वाटली की तिची उदात्तता, सगळ्या समस्यांची उत्तरं आपल्याकडे आहेत. मला फार वाईट वाटतं कधी कधी की आमची नवीन पिढी सुद्धा प्रश्न विचारते, गणपतीची पूजा करताना धोतरच का नेसायचं आणि ते गंधच का लावायचं, डोक्याला शिरस्त्राण कशाला पाहिजे, आम्ही बरमुड्यावर करू पूजा. पण हे करत असताना साधं आपण समजावून सांगू शकतो, अरे घरात जर पाहुणे आले तर तू तसं जाणार का त्यांच्या पुढे? नाही ना. मग तुझ्याकडे भगवान परमात्मा गणपती बाप्पा 10 दिवसांकरता जर आलेले आहेत, आई जगदंबा 9 दिवसांकरता जर आलेली आहे, तर तिच्यासमोर तू कशी गेली पाहिजेस? आणि एक महिला वर्गासाठी एक अलीकडे खूप एक विचित्र विचार व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावर फिरत असतो. जगदंबेच्या त्या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या या रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात. खरं तर असं कुठल्या धर्मशास्त्रात, ग्रंथात, पुराणात, कुठल्याही आपल्या अभ्यासू वैदिक गुरुजींना आपण विचारावं, असं कुठेही लिहिलेलं नाहीये देवीने अमुक रंगाची. मी तर म्हणते ती रक्ताने माखलेली 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करणारी ती देवी, तिला कुठे या सगळ्यात वेळ होता? पण आमचा महिला वर्ग मात्र हेच जास्त की साड्या बरोबर त्या रंगाच्या त्या दिवशी, आणि या बाकी सगळ्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा खरं तर आबालवृद्धांनी, मी परत तेच सांगेन की मोठ्या मंडळींवरच फार मोठी जबाबदारी आहे. हिंदू संस्कृतीतले सण, वार, उत्सव, परंपरा यामागची कारणं आम्ही जर आमच्या भावी पिढीला देऊ शकलो. अगदी आजोबांनी नातवंडांना, मुळात आता ती ऐकण्याची मानसिकता नाही नातवंडांची. आजोबा काहीतरी सांगतात, आजी आणि नातू एकत्र दिसेल तर शपथ, अशी परिस्थिती आहे आता. ती नकोच आहे.
आणि 5 वर्षाचा मुलगा घरातल्या 80 वर्षाच्या आजीला तू गप्प बस आजी असं म्हणू शकतो आणि घरातली सगळी मोठी माणसं हसू शकतात, काय आमचं बाळ हुशार आहे. तर मला असं वाटतं आपलं शास्त्र सांगतं ना, लालयत पंचवर्षांनी, बस दशवर्षांनी ताडयेत. मग तो उपक्रम थोडासा राबवायला लागेल आणि मग जबरदस्तीने का होईना, की बाबा रे हे कर लहानपणीच, सुरुवात तर कर. आमचे गुरुजी, मी सांगू का, थोडं वेळेचं मला भान नाही राहते. आमचे गुरुजी फार सुंदर गोष्ट सांगतात शिदोरीची. तुम्ही मला म्हणालात ना, की इथे आम्ही काय करावं हा प्रश्न आम्हाला पडतो, की आई सहलीला जाताना डबा देते की नाही मुलाला, आणि आईचं रूप, आता ती माता आहे शेवटी, ती नाळ जोडलेली आहे आपली, काळीच काढून द्यायला जी तयार असते ती आई, आणि विचारते की बाळाला, की आता तुझी ट्रिप चालली, एका दिवसाचं समजा ट्रेकिंग आहे, लगेच माघारी यायचंय संध्याकाळी, तर तुला काय देऊ, किती पोळ्या देऊ डब्यामध्ये. तो मुलगा म्हणतो, आई मी रोज 4 पोळ्या खातो ना, तू आज मला 6 पोळ्यांचा डबा भरून दे. पण ती आईच आहे. आईने 20 पोळ्या भरल्या डब्यात आणि तो डबा त्याच्या हातात दिला. तो मुलगा म्हणाला, माझ्या आईला अक्कलच, म्हणजे काही कळतच नाही, माझी आई वेडीच आहे. एवढं सगळं, एवढं ओझं मला दिलंय, मला ट्रेक करायचंय, मी कसं ते सगळं ओझं सांभाळू. पण जेव्हा खऱ्या अर्थी ट्रेकिंगला सुरुवात झाली, एका क्षणाला शिक्षकांनी सांगितलं, बाबा रे इथे बसा, झाडात खाली छान मस्त भोजन करा. यांनी पहिल्याच दणक्यात 6 पोळ्या संपवल्या. मग कळालं माझी आई किती ग्रेट आहे. आणि हळूहळू तो प्रवास जसा पुढे पुढे गेला, तसा तो डबा, आईचं म्हणणं होतं शेवटपर्यंत कामी येईल तुला. तसं संत माऊली आहेत. संत आम्हाला सांगतात, बाबा रे आयुष्याचा प्रवास करायचा आहे ना, तर मग ही शिदोरी आहे, हरिपाठ आहे, दासबोध आहे, नामदेव गाथा आहे, तुकोबांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे. या सगळ्या ग्रंथांची शिदोरी नाही ना कळत आहे. 5व्या वर्षी घे मनोबोध हातात, म्हण मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हण ना, त्यातला अर्थ तुला हळूहळू कळेल, म्हणून. आणि हा डबा आहे असं समज तुझ्यासाठी. 5व्या वर्षी घे मनोबोध, पुढच्या 2 वर्षांनी घे भगवद्गीतेचा एखादा श्लोक पाठ करायला, एखादा अध्याय घे पुढच्या काही काळात. 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपण त्या वर्षात निदान उघडूया, थोडासा प्रयत्न करूया. 40व्या वर्षी घेऊया तुकोबांची गाथा. असं करता 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 हा डबा, ही शिदोरी, जसं त्या मुलाला शेवटपर्यंत तो आईचा डबा कामी आला, तसं संतांनी आम्हाला दिलेली ही शिदोरी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या कामी येईल. मग आयुष्यामध्ये येणारं नैराश्य, याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो, किंवा व्यापलेपण असतं, त्रास असतो, जीवनातल्या अनेक समस्या, आणि मग त्याच्यातून आत्महत्या, स्वतःचा आत्मघात करून घेणं, व्यसनाधीनता आहे, किंवा काय म्हणतात, ज्याला भगवंतांनी उत्तम दिलेल्या देहाचं सार्थक न करता येणं. खरं तर अध्यात्मशास्त्रात सच्चिदानंद स्वरूप एवढं पदाला आम्ही पोचू शकतो, एवढी या देहाची सार्थकता आहे, एवढा देह त्या पदाला जाऊ शकतो जे संतांना साधलं, ते आम्ही कुठे करणार. पण निदान त्या मार्गाने वाटचाल करणं, आणि हे मोठ्या माणसांनी पुन्हा 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 सांगणं, नाही आवडलं लहान मंडळींना तरी परत 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 त्याचं वाढदिवस करताना आपली संस्कृती सांगते, रे बाबा औक्षण करूया, फक्त दिवे फुंकायचे नाहीत, फुंकले आणि अंधार आपणच आपल्या आयुष्यात करून घेणं. इथे ज्योतीला किती महत्व आहे. आपली आत्मज्योत सुद्धा तशा पद्धतीने प्रकाशून उजळून टाकायची आहे. हे त्या मागचं, आपण प्रत्येक गोष्टी मागचा अर्थ जर त्यांना सांगत गेलो, मला असं वाटतं तर ते पटेल त्यांना. अगदी. आणि एक मला फक्त छोटीशी कॉमेंट करायची होती, की इथे सध्या सगळ्यात म्हणजे जे जर्जर मानसिक आजार आपण म्हणतो, ज्याला सहजासहजी गोळ्या वगैरेंनी उपाय नाही होत, अशांकरता त्यांनी एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे म्हणायला तर वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट सुरू केली. मी आपलं कुतूहल म्हणून बघायला गेलो आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं माइंडफुलनेस. मला वाटलं काहीतरी नवीन प्रकार असेल. पाहतोय तर आपलं योग, त्याला त्यांनी त्याचं वेगळं नाव करून ते त्यांच्या नावाखाली खपवलं. म्हणजे त्या माइंडफुलनेसचा इतका प्रभाव पडलाय, इतका प्रभाव पडलाय. मी म्हणलं, आम्हाला लहानपणी आमची आई हेच करायला सांगत होती, म्हणून आम्ही एवढे थंड, अगदी असं शांत राहतो. पण हल्लीच्या मुलांना हे माहिती नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की जणू काय हा नवीन प्रकार आहे. आणि मला खरंच कधी कधी वाटतं की आपण आपली संस्कृती ही व्यवस्थित मार्केट केलेली नसल्यामुळे इतरांना त्या जागेमध्ये येऊन त्यांची स्वतःची जणू काही ही उत्पत्ती आहे असं सांगण्याचा योग आला, आणि त्यांना तो चान्स मिळाला. नाहीतर आपल्या संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी समाविष्ट आहेत. संदीप. हो,
गिरीशभाऊंनी ऑलरेडी कमेंट केलेलीच आहे. मला थोडस जसे आपल्या जेवणामध्ये वेगवेगळे रस असतात त्यापैकी तिखट हा एक पण असतो आणि त्याचप्रमाणे संत वाङ्मयामध्ये सुद्धा तिखटपणा कधी कधी आलेला आहे. दरवेळी प्रेमाचे किंवा लाडात प्रबोधन करण्याचं आहे, जर ते पोचलेलं नाहीये तर संतांनी आपल्या धारधार शब्दांनी सुद्धा प्रबोधन केलेलं आहे आणि गरज पडली तर ते उपयोगी पण झालेलं आहे आणि ते इफेक्टिव्ह पण होतं. तर ह्याबद्दल तुम्ही काही कमेंट कराल का किंवा ह्याबद्दल एखादा असा हे सांगाल का, दाखला सांगाल का? आता देवीचा उत्सव सुरू आहे म्हणून जनाबाईंचं उदाहरण सांगेन मी. जनाबाई आहेत, कान्होपात्र आहेत, सखू आहेत, तो केवढा मोठा आदर्श आहे आमच्या समोर. तिथे सुद्धा स्त्री शक्तीचं एक प्रतीक आम्हाला दिसतं. तर भक्तीच्या प्रांगणामध्ये जनाबाई एक तिखट म्हटलं ना तुम्ही, की तसं तो रस. जनाबाई धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, असं म्हणतात पांडुरंगाला, की मी तुला बांधलंय, भक्तीच्या पाशामध्ये बांधलंय. सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी खाना केला. मी प्रत्येक श्वासाला तुला अळवलं आणि तुला कोंडलंय म्हणे मी हृदयामध्ये. तर त्या जनाबाई इतक्या अर्थतेने भगवंताला आपलं म्हणतात, मी तुला बांधलंय म्हणतात, पण त्या एकीकडे भक्तीमध्ये अधिकार प्राप्त होतो भगवंतावरती. तो तुमचा माझा नाही होत, कारण आपण तेवढ्या अर्थतेने भक्ती करत नाही. मी नेहमी म्हणते की नामदेव महाराज रडले देव नैवेद्य स्वीकारत नव्हता म्हणून. तुम्ही आम्ही रडतो का कधी? कधीच नाही. कधी देवानी नैवेद्य घ्यावा म्हणून आपण कधी रडलोय का? नाही. तर जनाबाईंचा तो अधिकार होता भक्तीतला. त्या पांडुरंगाशी भांडण करायच्या. अरे विठ्या विठ्या मुळ मायेच्या कारट्या म्हणायच्या. आणि यापुढे जनाबाईंच्या गाथेमध्ये अजून फार शब्द आहेत की ते मी इथे उच्चारू शकत नाही, की अशा पद्धतीने पांडुरंगाला शिव्यांची लाखोली सुद्धा व्हायच्या. तिखट शब्दामध्ये पांडुरंगाला जनजागृती करताना सुद्धा आमचे तुकोबा सांगतात ना, की पाया झाला नारू तेथे बिबव्याचे काम, अधमाशी तो अधम. तुम्ही आज परकी माणसं आमच्या संस्कृतीवर आक्रमण करतात. अफजल खान नावाचा क्रूर कर्म पठाण येऊन इथे तुळजाभवानीची जगदंबेवर घण घालतो. त्यावेळी छत्रपतींना तिखट शब्दामध्येच तुकोबा सांगतात, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. एकीकडे समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोधात हेच सांगतात, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. जशाच तसं, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, की संतांनी आम्हाला वेळोवेळी हे दाखले दिले की तुमचं वर्तन समाजामध्ये. सावरकर म्हणतात ना, शस्त्र पाप नास वयेची, शस्त्र पुण्य नास वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतू नेचये. रावणाच्या हातात सुद्धा शस्त्र होतं आणि रामांच्या हातात सुद्धा कोदंड होतं, पण आपण कोदंडधारी रामांची पूजा करतो. त्यामुळे संत साहित्यामध्ये म्हणा किंवा महापुरुषांच्या चरित्रामध्ये म्हणा, की असे कितीतरी स्वरूपामध्ये संतांनी आम्हाला दाखले दिलेत. महाराजांचा एक अभंग आहे, प्रश्नच विचारलाय जनमानसांना, की संकोचोनी काय झाला असे लहान, काय स्वतःला किती संकुचित करून ठेवलंय मनुष्याने आज. खरं तर तुझ्याकडे एवढी ताकद आहे, करी आपोषण ब्रह्मांडाचे. तू त्या शिवाचा अंश आहे, त्या शिवात्म्यातून तू जन्माला आलायस, निर्माण झालायस. तू ठरवलंस तर करी आपोषण ब्रह्मांडाचे, त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अशा कितीतरी वचनांनी तिखट गोड शब्दामध्ये वेळोवेळी प्रहारही केलेत. गोड शब्दात जसं लेकराला आई गोंजारून अंजारून शिकवते, तसे जसं समर्थांनी मनोबोधच आहे, ते औषधच आहे फार मोठं. जसं आता वैद्य सर म्हणाले ना, की एक कार्यशाळा घेतली गेली, वर्कशॉप, की जिथे आपल्याच संस्कृतीतला योग शिकवला गेला. मनावरचं सगळ्यात मोठं जर मानसिक आजार असेल तर त्यावरचा सगळ्यात मोठं औषध आहे समर्थांचा मनोबोध. कारण विनोबा भावेंनी मनोपनिषद असंच म्हटलंय मनोबोधाला, की तो नुसता मनोबोध नाही, ते मनोपनिषद आहे. त्यामुळे मनातल्या सगळ्या विकारांवरती, तिथे समस्यांवरती उत्तर तिथे मिळेल. आमचं संत साहित्य आम्हाला जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं आहे. त्यामुळे ते अनेक वेगवेगळ्या रसांमध्ये आम्हाला संतांनी सांगितलंय, कधी गोड आहे, कधी तिखट आहे, कधी आई बाळाला मारते, फटका देते, मेल्या कारट्या, पण तिच्या अंतःकरणात तसा भाव नसतो ना, मेल्या मर एकदाचा. तसं तिचा भाव मर एकदाचा जरी असला तरी ती त्याला जवळ घेऊन एखादी अवग्रहण करेल मस्तकाचं, तेवढंच आवडीने.
त्या पद्धतीने संतांनी आम्हाला आईचंच प्रेम दिलं आणि तितक्याच पद्धतीने रागावून ठणकावून सुद्धा आणि प्रेमाने सुद्धा खूप शिकवलंय. आज आमची शिकण्याची तेवढी तयारी नाहीये, ती मानसिकता नाहीये. त्याचं परत तेच कारण आहे की आम्ही भरकटलो आहोत, संभ्रांत आहोत, नक्की काय करायचे कळेना. आणि यात चूक नवीन पिढीची नाहीये. मला असं वाटतं आम्ही वेळीच जर त्यांना नाही शिकवलं तर आम्ही चुकीचे ठरू. आम्ही जागे होऊन, म्हणून मी पुन्हा तेच सांगेन, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊलींच्या भाषेत, की आमची फार मोठी जबाबदारी आहे आणि जर आम्ही आमची जबाबदारी पार पाडली नाही तर पुढे येणारा काळ भयावह असेल आपल्या संस्कृतीसाठी. ताई, तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्याशी बोललात. तुमच्या युट्यूब वरच्या व्हिडिओ बघून आम्हाला, म्हणजे तुमचे सगळे व्हिडिओ बघून आम्हाला इतकं भेटायची इच्छा झाली होती. तुम्ही प्रत्यक्ष का होईना पण या माध्यमाद्वारे भेटला आणि आमच्या एवढं म्हणजे आम्हाला खरोखर एवढी माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व मंडळातर्फे मनपूर्वक आभार. रामकृष्ण, धन्यवाद. एक शेवट फक्त जगदंबेचा उत्सव मी नाही, एक आमच्या कीर्तनाची शेवट आम्ही भैरवीनी करतो ना, म्हणून आपल्या कार्यक्रमाची जगदंबेचं एक फक्त स्तुतीपर. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, शारदा सरस्वती ज्ञान देवी वंदना. शांती सुख की हो विमला, शांती सुख की हो विमला, ज्ञान दातु हो सफला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना. ऋषी मुनि जन सकल प्रिया, शोभना तू चंचला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगदंबा माता की जय. जय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.